हे बघ हा मग ही मित्रांनो गावात नेक्स्ट पार्ट घे. नेक्स्ट पार्ट ही काहीतरी आहे आहे. थांब. आईला ओ माय गॉड. हे बघ हे ए आई शपथ डेंजर चावी भेटली. ओ माय जबरदस्त गॉड. रे. हे गाइस, मी धीरज आणि मी हर्षद. तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा बोकोबाबी पंटर या युट्यूब चॅनल मध्ये. आणि आज आपण आलो आहोत एका अशा वेगळ्या ठिकाणी जिथे तुम्ही पाहू शकता. इथे पावसामध्ये असं पाणी वाहत असतं. तर आज आपण इथे बघणार आहोत की आपल्याकडे जे मेटल डिटेक्टर आहे ते काय शोधतं जमिनीखाली. आधीच्या काळची इथे मागे शेत जमीन होती, म्हणजे आता पण शेती केली जाते, पण तेव्हा आम्ही अशी एक गोष्ट ऐकली आहे की शेती करताना संध्याकाळी शेती करून झाली की हात धुण्यासाठी ह्या ओळावर यायचे आणि हात वगैरे धुवायचे, आणि बऱ्याचदा लोकांची हातातली अंगठी किंवा पायातली बाळी वगैरे पडायची. तर चला तर मग अजिबात वेळ न घालवता सुरू करूया आपल्या आजच्या या क्रेझी ट्रेजर हंटिंगला. लेट्स गो. ये. आता मी तुम्हाला थोडक्यात जागा दाखवतो. ही बघा, इथे सगळी शेत जमीन आहे. आता उन्हाळा आहे त्यामुळे शेती नाही आहे, पण पावसात अजून पण इथे ह्या साईडला सुद्धा आणि ह्या साईडला सुद्धा शेती केली जाते. तर आता इथे ही मातीची जमीन आहे आणि असं पाणीच आहे बघा. इथे इथे जाऊन असं जाते, त्यामुळे सगळं सोनं किंवा काय असेल तर इकडे अडकलेलं असू शकतं. तर आता आम्ही खाली उतरतो आणि बघतो काय सापडतंय. ऐक बापरे. वाव, सोन्याची आहे. सोन्याची बघ पूर्ण हे झाली. कळत नाही काय आहे. सोन्याची असेल ना मित्रांनो तर ती ब्रेक नाही होणार. नाही रे, हत्यार दे. साधीच आहे. साधी आहे ना, वाटलेलं हलकी सोन्याची असेल तर ती अशी तुटू नाही शकत, पण ही सोन्याची नाही आहे. इथे पाहू शकता तुम्ही, पाण्यामुळे ना सगळं वाहून खाली येतं आणि ह्या कडेला अडकतं. तर या झाडीत वगैरे काय ना काय असू शकतं. आता हा म्हणतो इथे रिडिंग येते, बघूया काय सापडतंय. नाही तेच आहे. ए आईला कॉइन भेटला. coin. कितीचा आहे? 20 20 पैसे. पैसे. वाव. 1988 सालाचा 20 पैशाचा कॉइन आहे. ते पाणी असं येतं ना, जरा असं वाला असतं ना, असं आपटून जेव्हा इथे जातं तेव्हा कदाचित ते मातीत अडकून राहतं. तर इथे काट्याची झाडं पण खूप आहेत, त्यामुळे काटे खूप पडलेत, पायात जात आहे. सांभाळून सगळं केलं पाहिजे. आणि हा मित्रांनो रानमेवा, चिकना म्हणतात चिकन. त्याला. हे बघ आहे. वरचा खाली काढ. हा हा बाबा. हा मग मी सांगितलेलं ना. आईला. हे बघ, बघू. अरे किती छोटा आहे वो. आई बघितलं, मी सांगितलं, मला दिसलेलं पहिला. हे बघ, भारी रे. हा काय मित्रांनो नजर काय आहे. नाही काय नाही करत होता, माझं लक्ष पडलेलं म्हणून. हा बघा मित्रांनो, 1 पैशाचा कॉइन आहे, हातात राहत पण नाहीये. हा केला थांब. हा दिसला. चल, मस्त स्टार्टिंग तर कॉइनने जबरदस्त झाली आहे. काटे आहेत. तर आम्ही पूर्ण हा परिसर कडेने बघत आलो, पण तशी रिडिंग काय आली नाही. आता मेन पोर्शन मध्ये येतोय, इकडे बघूया काय मिळतंय. हे बघ आलं. हम्म. हा रॅपर. रॅपर खूप सापडत नाही ते अजून आहे रे काहीतरी. आहे. कातळ सापडलं आणि हे काय खणू नाही शकत. हा आणि जवळजवळ 5-10 मिनिटं आमची गेली, काय सापडलं नाही. जाऊ दे. कचरा साईडला करून जर रिडिंग आली तर मातीत काहीतरी असतं. नाही. हे बघ थांब. इथे कचरा नाहीये. बॉटल कॅप. हे बघ रॅपर.
रॅपर्सच खूप आहेत त्यामुळे जास्त करून वेळ आमच्या ह्याच्यातच गेलाय हे बघ. रॅपर्स काढण्यात. छान. ए बेंगल परत मगाच सारखाच आहे. खरं हे नाही पण हा पण. पिवळा वाटतोय रे. बेंड करून बघ. क्रॅक गेला बघ. खोटं आहे. पण जुन्या सोन्याला क्रॅक जाऊच शकतो. हड मगाच सोनं काय कधी केलं, आधी टाकलं नाही ना. टाकून दिलं. सोनं क्रॅक होतं बाबा. होऊ शकतं जुना. वाटत नाही. काय वाटतं तुम्हाला मित्रांनो, मित्रांनो असं जर सोनं खूप वर्ष जर सोनं पाण्याखाली असेल तर हे क्रॅक होऊ शकतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे आम्ही पुढच्या वेळेला हे बघ, ही बँगल भेटली. सतर्क राहू. मला वाटत नाही सोनं तुटत असेल. डेमोसाठी हे घेऊन चल घरी दाखवूया. पायाला लागत हा काटा वगैरे असेल तर डायरेक्ट घुसणार. पण असं हे साफ केल्याशिवाय कळणार पण झाडू नाही. वगैरे आणली पाहिजे ती आहे. ही बघ, ही वायर आहे. वायर थोडीच वाजणार. नाही ते वाचते रे. थांब मी येतो. हे बघ हा रे, काय आहे? कसलं तरी हत्यार आहे. मोजायचं असं रशी लावून. काय माहिती. जड नाहीये पण हलकं आहे. हलकं आहे, सोड. थांब थांब. हे बघ. ए काहीतरी आहे. थांब. आईला ओह माय गॉड. ओ माय गॉड. मोबाईल बघा केवढा जुना आहे. खूप जुना आहे. म्हणजे जबर. नक्की एवढा जुना फोन भेटला म्हणजे काहीतरी नक्कीच आहे. हा भेटू शकतं. होय बाई, ते सेम रेट, जराशी पुढे रिडिंग येते अजून. हे बघ, 3840 वरती जरा. आईला ए मोबाईल विथ चार्जर. चार्जर. मोबाईल विथ चार्जर. चार्जर बघा मित्रांनो, सडलाय पूर्ण. ए आईला पर्स. कार्ड आहे फक्त. ऍड करूया आता, गावलीच आहे तर. हॉटेल वर्धमला तुम्ही जाऊ शकता. हे बघा कार्ड आहे, नंबर आहे. मी बघ साईडला केलं असं, पण कचरा तर नाही वाटत आहे. खाल्ल्याशिवाय. इथे? ऐका थांब थांब. काटे अडकले. हा, हे बघ. हे बघ, ह्याच्यात गेलं. बघ नाही रे. हे बघ, आता माती काढलीस त्याच्यातच आहे काहीतरी. पतारा आहे सगळा. हे काय कंटिन्यू रिडिंग येते. हे बघ प्लॅस्टिक. प्लॅस्टिक तर नाही, प्लॅस्टिक बाजूला कर. हे बघ. ए हाय शपथ. डेंजर. चावी भेटली. Oh my जबरदस्त God. रे. कसली चावी आहे बघा. मस्त रे. कपाटाची वगैरे असेल. जुन्या काळात असायचे. आम्ही लहान होतो ना हा, तेव्हा तेव्हा असायचे अशी चावी. मस्त रे. तर मित्रांनो, बऱ्याच वेळानंतर अजून एक रीडिंग आली आहे. काटे आहेत हा इकडे. वरती उठताना सांभाळून, माझ्या कपड्यांना लागले मागासपासून पाठी. हा बरोबर, तिथेच. नाही इथे नाही फायदा. इथे ते कुदळच आणली पाहिजे होती. दगड खूप आहेत म्हणून सांगतो ना, बघूया, ट्राय तर मारूया. काचीचे तुकडे मित्रांनो भरपूर आहेत. इथे आम्ही ना लहानपणी स्विमिंगला यायचो. इथे पूर्ण एवढं एवढं पाणी असायचं. ह्या झाडं ही एवढी नाही होती वाटतं, आणि इथून आम्ही मस्तपैकी उड्या मारायचो. मजा यायची. तेव्हा आम्हाला यायचं नाही स्विमिंग, म्हणजे खोल पाण्यात. त्यामुळे म्हणून आम्ही इकडे यायचो. सगळ्यात पहिले आम्ही शिकलो इथेच. त्याचे व्हिडिओ नाही मिळणार ना. नाही, एवढे जुने व्हिडिओ कुठून. कॉइन होता काय बघू. होय 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 ना. असं वाजलं काहीतरी. नाही, काचच वाजलं. काच वाजते काहीतरी आहे.
हे बघ अरे कुलूप, मजा आली. कुलूप मिळाला मित्रांनो जुना, पूर्ण सडलाय. इकडे बघ काय आहे. मित्रांनो इथेच खूप रिडिंग येत आहेत, चेक करतोय आम्ही. दगडच आहेत जास्त करून. हे बघ इथे वरती गेला. ये खायला बघू अजून एक चावी अजून एक मित्रांनो. चावी. ही तर जुनीच आहे, 100% जुनी. टन 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 चावी. टन टन. मजा आली रे. बेस्ट. दमायला झालं पण धमाल worth. झाला पण मजा आली. ट्रेजर Full. ट्रेजर. व्हिडिओ तर बनला. व्हिडिओ झाला. आम्ही म्हटलेलं या कचऱ्यात काय सापडणार. Yes. आम्ही खूपदा असं विचार करतो आणि बऱ्याचदा असे खूप लोकेशन आहेत ते आम्ही कॅन्सल करतो की तिकडे काय नाही सापडणार, पण अशाच ठिकाणी जास्त करून मिळतं. आपण हो. ठरवून जातो तिकडे काय नाही मिळत, पण अशा अनएक्सपेक्टेड ठिकाणीच मिळतं. इथे जरा एकदा चेक करू काय. नकोय मग परत खणावं लागेल. हे बघ या खड्ड्यांमध्ये असं वाहून आलेलं काय ना काय असू ए शकतं. चल नेक्स्ट पार्ट आहे, पण नेक्स्ट पार्टला बघूया हे लोकांनी बघ. कमेंट. काय मी सांगितलेलं ना काय ना काय मिळेल. कॉइन आहे. हे बघ हा बघ हा असा ना खड्डा असं झाले. ऍटलिस्ट इथे ट्राय करूया आपण. कर मग पटकन. व्हिडिओ मध्ये हे बघ, तर हे बघ. चमचा. हा चमचा. व्हिडिओ मध्ये मित्रांनो दिसत नाही, पण हा ना असा असं खोलगट भाग आहे जिथे काही ना काय असं साचून राहिलेलं असू शकते. इथे जसं काही आपल्याला हा चमचा मिळालाय, चमच्याचा पीस. नाही नाही काय नाही. हे बघ हे इथे इथे तो बघ कॉइन. आईला सांगितलेलं ना काही ना काही इथे राहू शकतं. हा 25 पैशाचं कॉइन मिळालंय. होय रे, जबरदस्त लोकेशन आहे. जाता जाता असं पाऊसच पडतोय ट्रेजरचा. हे बघ काय आहे? स्क्रू ड्रायव्हर. टेस्टर. वा, सडलेला टेस्टर. टेस्टर. परत थोडी येणार आहे इथे, जरा वेळ बघूया. परत म्हणजे परत कधी, खूप दिवसांनी जमलं तर परत. पावसाच्या आधी यायला पाहिजे, पण आता काय पाऊसच पडलं. पावसानंतर चल, ऊन वाढायला लागलं. चल पुढे तर काय कातळच आहे. ते दाखव कसा आहे एरिया. हा तर मित्रांनो तोपर्यंत हा इथे शोधतोय. काय मिळालं तर दाखव ना. खेळा आहे, खेळा. हा बघ कुठे. हा बघ. बरोबर. हा बघ जुना किडा. शेती बितीचं काहीतरी असेल अवजार. शेतीचं अवजार तर मिळूच शकतं. बघ इथे मस्त ढोली आहे. पावसात ना माशांना मस्त मजा येत असेल इथे, नैसर्गिक. तर मित्रांनो तुम्हाला थोडक्यात मी हे बघ ह्याच्यात एकदा खणे प्लीज. काय. हे बघ खड्ड. अरे हा बघ रॅपर आहे, सरळ सरळ दिसतंय. कुठे हे बघ, हे बघ. नाही हे बघ आता भेटतंय तर काय करू. अरे पण ते मग बघ ना नेक्स्ट पार्टला काहीतरी ठेव. हे बघ. हा मग हे मित्रांनो गावात. नेक्स्ट पार्ट घे. नेक्स्ट पार्ट. मित्रांनो हे रिअल आहे की नाही ते नेक्स्ट पार्ट मध्ये बघा. ऐक नाही रे, अनरिअल. हे बघ कुचकरलं. कुठली. इथे सोन्याचं कोण टाकतंय. वाहून यायला आलं शकतं ना. सोनं क्रॅक कसं होईल. हे बघ त्याचे. हे बघ तरी घेऊन चल घरी दाखवायला पीस. चल मला ऊन वाढलं. ऊन खूप वाढतंय आणि मे महिन्यात शूटिंग करणं ना खूप कठीण आहे. खूप दमायला झालं. तर मित्रांनो असे आम्ही खूप मेहनत घेत असतो, उन्हातानात फिरत असतो आणि हा असा कंटेंट तुमच्यासाठी बनवत असतो. तर त्यासाठी नक्की लाईक करा व्हिडिओला जेवढे कोण बघतायत, आणि जास्तीत जास्त शेअर करा, कारण असा व्हिडिओ
रेअरली तुम्हाला दिसत असेल. कोकणात असं कोणी ट्राय नाही केलं अशा ओसाड ठिकाणी, आउटडोअर ठिकाणी. तर हा बघा परिसर तुम्हाला दाखवायला आलं होतं की इथे मस्त असा पावसात सीन असतो, एन्जॉय करू शकता तुम्ही एकदम. हे बघा सगळ्यात भारी लोकेशन ही आहे. ही बघा मस्त खडकं आहेत आणि इथून असं पाणी वाहत असतं आणि इकडून असं पुढे जात. तिकडे पण काय ना काय सापडू शकतं. तर नेक्स्ट भाग तुम्हाला जर हवा असेल अशा लोकेशनवर तर आपण परत एकदा शूट करायला येऊ पावसानंतर. पावसाच्या आधी तर आता पॉसिबल नाही, कारण ऊन खूप आहे. आणि हे बघा ही सगळी अशी शेत जमीन आहे. आधीच्या काही खूप, आता पण शेती केली जाते, आधी पण खूप करायचे. तर त्यामुळे काय ना काय सापडू शकतं. आणि हा बघा अजून शेवटपर्यंत सोडत नाही आशा, काहीतरी सापडेल हे आशेने खणतोय. तर आता व्हिडिओ जास्त मोठा होईल त्यामुळे आपण इथेच एंड करूया आजचा व्हिडिओ. चले चल. हे फ्रेंड्स, तर असा होता आपला आजचा ह्या आउटडोअरचा एपिसोड. जो तुम्हाला कसा वाटला तो आधी पहिल्या कमेंटमध्ये नक्की कळवा. हो, आणि तुम्हाला असे वेगवेगळे ज्या लोकेशनला आम्ही जाऊन हे मेटल डिटेक्टर वापरतोय व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा नक्की कळवा. आणि ते जर अजून परत एक एपिसोड करायचा असेल, आमची तर खूप इच्छा आहे, तुमची पण असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि आमचे इन्स्टा हँडल आणि हे फेसबुक हँडल आहे, जिथे तुम्ही फॉलो करू शकता. तिथे तुम्हाला मस्त मस्त रील्स सुद्धा पाहायला मिळतील. येस. तर आणि एक सांगायचं राहिलं की आम्ही हे टी शर्ट जे घालून फिरतो रॉयल कोकणी, हे जुगाडू तुम्हाला दिसत असेल नसेल, पण असे जर तुम्हाला टी शर्ट पाहिजे असेल तर या व्हॉट्सअप नंबरला नक्की कॉन्टॅक्ट करा. नेक्स्ट जर्नीला पुन्हा एकदा भेटू अशाच एका वेगळ्या आगळ्या आणि धमाकेदार लोकेशनवर. तोपर्यंत स्टे गोल्ड, पीस आउट. यो, रीडिंग भरपूर आहेत मित्रांनो, टाइमची आम्हाला कमतरता आहे आणि हा सूर्यनारायण डोक्यावर येऊन आम्हाला एक्झॉस्ट करतोय. चला.